Hello friends, today we are going to study 12th Science Math First, chapter number 3, Trigonometric Function. In this chapter, first we study the trigonometric equation. An equation involving trigonometric function is called trigonometric equation. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला बघायला मिळेल त्या इक्वेशनला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजेच काय? साइन, कॉस, टॅन हे फंक्शन आपल्याला बघायला मिळतील त्या त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ए व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड ए सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे अशा व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूमुळं ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. Principal solution. A solution alpha of a trigonometric equation is called principal solution if value of this alpha is greater than 0 and less than 2 pi. म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी आणि 2 पाय पेक्षा जर लहान असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आणि 2 पाय पेक्षा जर लहान असेल तर त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, नाव वी कॅन सॉल्व वन एक्झाम्पल. Find the principal solution of sin theta is equal to 1 upon root 2. As we know that sin theta is equal to 1 upon root 2. पण आपल्याला माहीत आहे sin pi by 4 is equal to 1 upon root 2. sin pi by 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1 upon root 2. आणि आपल्याला माहीत आहे that is 0 is less than pi by 4, less than equal to pi by 4, less than equal to 2 pi. म्हणजेच ही pi by 4 ही व्हॅल्यू कुठे येते? दिस व्हॅल्यू इज इन बिटवीन 0 and 2 pi. सो वी कॉल्ड दिस pi by 4 ॲज प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, या pi by 4ला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. पण आपल्याला आणखी प्रिन्सिपल सोल्युशन आणखी आहे की आपल्याला ते आपल्याला शोधून काढायचं इन बिटवीन 0 अँड दिस 2 पाय. सो वी यूज अलाइड अँगल फॉर्म्युला. बाय अलाइड अँगल फॉर्म्युला वी नो दॅट साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थीटा. वी नो द allied angle formula for sin theta, that is sin theta is equal to sin pi minus theta. So we substitute value of this theta is equal to pi by 4. We get sin pi by 4 is equal to sin pi minus pi by 4. We get sin pi by 4 which is equal to sin. इथं आपण काय करूया? व्हेरिएबल याचं डिनॉमिनेटर सेम करूया. सो वी हॅव टू मल्टिप्लाय दिस पाय बाय 4. सो वी गेट 4 पाय मायनस पाय, दॅट इज 3 पाय बाय 4. सो वी गेट साइन पाय बाय 4 इज इक्वल टू साइन 3 पाय बाय 4 अँड व्हॅल्यू ऑफ दिस पाय बाय 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड लेस दॅन इक्वल टू 2 पाय. ही 3 पाय बाय 4ची व्हॅल्यू कुठे येते? 0 पेक्षा मोठी आणि 2 पाय पेक्षा लहान येते. सो वी गेट दॅट 3 पाय बाय 4 इज ऑल्सो प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे? 3 पाय बाय 4 हे सुद्धा काय मिळाले? प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे इथं आपल्याला 2 प्रिन्सिपल सोल्युशन मिळालेत, दॅट इज पाय बाय 4 and 3 pi by 4 are principal solution of sin theta is equal to 1 upon root 2. सो या व्हॅल्यूसाठी आपल्याला याचे 2 प्रिन्सिपल सोल्युशन मिळालेत. नाव वी कॅन सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos theta is equal to 1 by 2. Solution. We know that as cos of pi by 3 is equal to 1 by 2.
म्हणजे कॉस पाय बाय 3ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 1/2. कॉस पाय बाय 3 म्हणजेच काय कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/2. आणि आपल्याला माहिती आहे की ही कॉस पाय बाय 3 किंवा पाय बाय 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड लेस दॅन 2 पाय. ही पाय बाय 3ची व्हॅल्यू किती येते 0पेक्षा मोठी आणि 2 पायपेक्षा लहान आहे. सो दिस पाय बाय 3 इज प्रिन्सिपल सोल्युशन. ह्या पाय बाय 3ला आपण काय म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन. वी हॅव टू फाइंड नेक्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन किंवा आणखी प्रिन्सिपल सोल्युशन आहे का याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो हिअर वी यूज अलाइड अँगल फॉर्म्युला बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. आता तुम्हाला याच्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील, त्याचं व्यवस्थित बघून घ्यावं लागतं. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा. अलाइड अँगल फॉर्म्युला आहे कॉस थिटासाठी आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा. आणि वी नो द व्हॅल्यू ऑफ थिटा इज पाय बाय 3. आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली त्याच्यावरून आपल्याला दुसरी फाइंड आउट करायची. सो वी सबस्टिट्यूट दिस थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. Therefore cos of pi by 3 is equal to cos 2 pi minus pi by 3. Therefore cos of pi by 3 is equal to, इथं आपल्याला छेद समान करून घ्यावं लागेल. छेद समान करण्यासाठी इथं 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, इकडे सुद्धा 3ने मल्टिप्लाय करून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. सो वी गेट 6 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 3 आणि 6 पाय मायनस पाय इज 5 पाय बाय 3. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे कॉस पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस 5 पाय बाय 3. अँड वी नो दॅट 0 इज लेस दॅन इक्वल टू 5 पाय बाय 3 लेस दॅन 2 पाय. म्हणजे ही व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कुठे मिळाली आहे 0 आणि 2 पायच्या मध्ये मिळालं आहे. सो वी गेट 5 पाय बाय 3 इज ऑल्सो प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, नाव आता आपल्याला 2 सोल्युशन मिळाले, दॅट इज पाय बाय 3 अँड 5 पाय बाय 3 आर द प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करू शकतो. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू -1/2, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. अशा पद्धतीचे एक्झाम्पलसुद्धा आपण ह्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. थँक्यू.